नमस्कार, जय महाराष्ट्र. कशा आहेत सर्व लाडक्या बहिणी? मतदान केलं का? मी मतदान केलं आहे. तुम्ही मतदान केलं आहे का? केलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून ज्या महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत काही अडचणी असतील, काही प्रॉब्लेम असतील तर त्यांचे प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या माध्यमातून आपण त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊ. त्याचबरोबर त्यांना काही मदत लागत असेल तर आपण तेही करूया. आता याच्यामध्ये मला बरेचसे प्रश्न 2-3 दिवसामध्ये आलेले आहेत. तुम्हाला माहिती असेल मी 2-3 दिवस लाईव्ह घेतलेलं नाही. बघू जेव्हा 1-2 दिवसामध्ये लाईव्ह घेईल मी आता, कारण जरा थोडं मी कामात आहे त्यामुळे मला लाईव्ह घ्यायला जमलेलं नाही. पण आज तुमच्यासाठी खास व्हिडिओ बनवते. बऱ्याच महिलांच्या कमेंट होत्या की ताई लाईव्ह घेतलं का, तुम्ही घेणार आहात का, पैसे कधी येणार आहेत. बऱ्याच महिलांच्या अशा कमेंट आहेत की ताई आमचे फॉर्म रिजेक्ट आहेत, त्याच्यासाठी काहीतरी करा. तर नक्कीच आपण करणार आहोत, थोडा वेळ द्या. उद्या 23 तारीख आहे, म्हणजे 23 नोव्हेंबर, ज्या दिवशी आपला रिझल्ट आहे. रिझल्ट लागल्यानंतर आपण ज्यांचे फॉर्म रिजेक्ट आहेत त्यांच्यासाठी एक व्हिडिओ बनवणार आहोत आणि तो व्हिडिओ मी ट्विटरला शेअर करणार आहे सर्वांना, म्हणजे मुख्यमंत्र्यांना वगैरे सर्वांना टॅग करून, जेणेकरून तो व्हिडिओ त्यांच्यापर्यंत लवकर पोहोचेल. आणि ज्या महिला अशा आहेत ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत त्यांना काही ना काही ऑप्शन हे सरकारकडनं देण्यात येईल. आता तुम्हाला माहिती असेल, तुम्ही बहुतेक ऐकलं पण असेल आणि मी माझ्या लाईव्ह मध्ये पण किती वेळा सांगितलंय की सध्या तुमचे जे फॉर्म आहेत तुम्ही तुमच्या वेबसाईटवर चेक करू शकणार आहात. तर ह्याच्या संदर्भामध्ये मला बऱ्याच महिलांच्या अशा कमेंट आलेल्या आहेत की ताई आम्ही नारी शक्ती ऍपवर फॉर्म भरलाय. माझ्या माहितीमध्ये असं आहे की सध्या तरी नारी शक्ती ऍप ओपन होत नाही, पण तुम्ही वेबसाईटवर चेक करू शकता तुमच्या फॉर्मचा स्टेटस. आता तो फॉर्मचा स्टेटस तुमचा कसा चेक करायचा आहे, तर तुम्हाला काय करायचंय, जर तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरवरून किंवा तुमच्या मोबाईलवरून फॉर्म भरला असेल, म्हणजे समजा तुम्ही नारी शक्ती ऍपवर फॉर्म भरलाय, वेबसाईटवर फॉर्म भरलाय किंवा तुम्ही कुठेही ऑनलाईन फॉर्म भरलाय. जर तुम्ही स्थानिक लेवलला संकेतस्थळावर जाऊन जर कुठेही फॉर्म भरला असेल, जसं ई सेवा वगैरे, तर तिथं ओपन होईल का नाही माहिती नाही वेबसाईट. पण जर तुम्ही स्वतः फॉर्म भरलाय तुमच्या मोबाईल नंबरवरून, तर तुम्हाला त्यावेळेस काय करायचं आहे, वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते. वेबसाईटच्या लिंकवर जा. वेबसाईटच्या लिंकवर गेल्यानंतर तिथं क्लिक करा, तुम्ही लगेच वेबसाईटवर जाल. वेबसाईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर लॉग इन करायचा आहे. बरोबर, लॉग इन करायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे. जो मोबाईल नंबर रजिस्टर्ड आहे, म्हणजे तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला आहे फॉर्म भरते वेळेस, बरोबर, ज्या नंबरनी तुम्ही अगोदर फॉर्म भरला आहे तोच मोबाईल नंबर त्या ठिकाणी लॉग इन करायचा आहे. त्याचा पासवर्ड जो काही असेल तुमच्याकडे तो पासवर्ड त्या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तुम्ही तिथे एक कॅप्चा येतो, तो कॅप्चा पण तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे. तुम्ही वेबसाईट वरती लॉग इन होईल तुमचं. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी पाहायचं आहे, तिथं सर्व तुमच्या फॉर्मचं स्टेटस दिसणार आहे. त्याच्यामध्ये तुमचा फॉर्म कशामुळे रिजेक्ट झाला आहे, तुमचा फॉर्म अप्रुव्हल आहे का, पेंडिंग आहे का, इन रिव्ह्यू आहे, हे सर्व काही स्टेटस तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे. बरोबर. त्याचबरोबर दुसरा जो मुद्दा आहे तो असा आहे की ज्या बहिणींना, ज्या लाडक्या बहिणींना पैसे आतापर्यंत आलेले आहेत, काय सांगते, आलेले आहेत, त्यांना किती पैसे आले, कुठल्या बँकेत आले, ते सर्व काही त्या वेबसाईटच्या लिंकवर तुम्हाला पाहता येणार आहे. हा पहिला मुद्दा झाला. त्याचबरोबर समजा तुम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल तर त्या ठिकाणी एक ऑप्शन आलेला आहे संजय गांधी म्हणून. जर तुम्ही तिथं कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल तर तिथं येस म्हणून आलेला आहे, तुम्ही एकदा पहा जाऊन तिथं. जर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही योजनेचा, केंद्राचा किंवा राज्याच्या योजनेचा लाभ घेत असाल तर त्या ठिकाणी येस ऑप्शन आलेला आहे, म्हणजे तुम्ही लाभ घेत आहात. आणि समजा जर तुम्ही कुठल्या योजनेचा लाभ घेत नाही आहात तर त्या ठिकाणी नो म्हणून आलेला आहे ऑप्शन. हे 2 ऑप्शन झाले, तर हा महत्वाचा पॉइंट होता. त्याचबरोबर त्या ठिकाणी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कुठल्या बँकेत किती पैसे आले हे पण दिसणार आहे. बरोबर, हे सर्व काही त्या ठिकाणी दिसणार आहे. दुसरी माहिती जी माझ्या माहितीमध्ये अशी आहे ती म्हणजे, समजा तुम्ही दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल आणि त्या ठिकाणी तुम्हाला यस म्हणून आलं असेल, तर इथून पुढचे पैसे, म्हणजे इथून पुढचे पैसे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला मिळणार नाहीत. ही नवीन अपडेट आहे. आता आपणही पुढे पाहणार आहोत, जेव्हा हे तुमच्या अकाउंटला पुढची जी काही रक्कम असेल ती जेव्हा क्रेडिट होईल तेव्हा आपल्यालाही समजेल. पण जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत शेअर करते की तुम्हाला माहिती असावं. आणि तुम्हाला जर लॉग इन करता येत असेल, लॉग इन तुमचं होत असेल, तर प्लीज वेबसाईटवर जा आणि एकदा तुमच्या फॉर्मचं स्टेटस पहा. तुमच्या फॉर्मचं स्टेटस जे आहे ते ऍक्टिव्ह आहे का, त्याचबरोबर तुमचं
तुमचं आधार सीडिंग आहे का, त्या ठिकाणी ऍक्टिव्ह ते सुद्धा पाहायचं आहे. ही खूप महत्वाची माहिती आहे. तुम्ही किती जरी मला मेसेज केले, ताई पैसे आले नाही, ताई पैसे आले नाही, तरी मी काहीच करू शकत नाही. कारण आता तुमचा जर फॉर्म अप्रुव्हल असेल, समजा अप्रुव्हल असेल, तुमची सर्व काही प्रोसेस सरकारकडनं झालेली आहे, पण तुमच्या अकाउंटला काही प्रॉब्लेम असतील तर पैसे येणार नाहीत. माझ्या माहितीमध्ये असतात जस्ट असं आलेलं आहे की अजूनही बऱ्याच महिलांचे आधार सीडिंग झालेले नाहीयेत, बऱ्याच महिलांचे अजूनही केवायसी झालेलं नाही. प्लीज ज्या महिलांनी अजूनही केवायसी केलेला नाही, अजूनही आधार सीडिंग केलेलं नाही, त्यांनी प्लीज बँकेत जावा, आधार सीडिंग आणि केवायसी करून घ्या. अन्यथा तुम्हाला पैसे कधीच मिळणार नाहीत जर तुम्ही आधार सीडिंग आणि केवायसी नाही केलं तर. आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा, ही माहिती त्यांना मिळू द्या. त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचतच नाही. तुम्हाला माहिती असेल बऱ्याच महिला ह्या मोबाईल वापरत नव्हत्या किंवा त्यांना ऑनलाईन, अजूनही बऱ्याच महिलांना काही माहिती नाही, अजूनही बऱ्याच महिला युट्यूब पाहत नाहीत, अजूनही बऱ्याच महिलांना जी माहिती आपण सांगतोय ती माहिती अजूनही त्या महिलांपर्यंत नाही. त्यामुळं प्लीज जास्तीत जास्त ग्रामीण भागामध्ये आपल्या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून त्या महिला जरी व्हिडिओ पाहत नसतील तर त्यांच्या कुटुंबापर्यंत हे व्हिडिओ पोहोचतील, त्यांच्या घरातले लोक व्हिडिओ पाहतील आणि त्यांनाही महत्वाचे अपडेट देतील. ज्या पण महिला ग्रामीण भागामधून किंवा कुठूनही माझे व्हिडिओ पाहतायत, प्लीज तुम्हाला विनंती आहे की माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून हा आपला व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांना माहिती मिळेल. एकमेव कारण हेच आहे, तुम्ही मला कितीही कमेंट केलात ना तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. कारण का अकाउंटचा विषय हा तुम्हीच हँडल करू शकणार, तुमची बँक करू शकणार, मी आणि सरकार सुद्धा काहीच करू शकत नाही. तर सर्व महिलांना खूप कळकळीची विनंती आहे, पैसे हवे असतील ह्या योजनेच्या अंतर्गत तर तुम्हाला आधार सीडिंग केवायसी करणं आवश्यक आहे. हा मुद्दा महत्वाचा झाला, जी माहिती माझ्याकडे होती. तर या सर्व मुद्द्यांवर तुम्हाला मी बोललेले आहे. फॉर्म रिजेक्टचं पण मी बोलले की व्हिडिओ बनवणार आहे. तर बऱ्याच महिलांचा मुद्दा असाही आहे, म्हणजे प्रश्न असाही आलाय आपल्याला की ताई आम्हाला 1 रुपया सुद्धा आला नाही, ताई आम्हाला 1 रुपया सुद्धा आला नाही. येणार आहेत का नाही? तर नक्कीच तुम्हाला पैसे येणार आहेत, काही काळजी करू नका. उद्या आपला रिझल्ट लागणार आहे. रिझल्ट लागल्यानंतर काय सांगते, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे, पॉइंट आहे का. हा रिझल्ट जेव्हा उद्या आपला इलेक्शनचा जो काही रिझल्ट आहे तो उद्या लागेल. रिझल्ट लागल्यानंतर ज्या महिलांना अजून 1ही रुपया आला नाही, ऐकून घ्या, ज्याही महिलांना 1 रुपया आला नाही, मग ते जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर असे 5 महिन्याचे 7,500 रुपये तुम्हाला एकदाच येतील किंवा मग 4,500 येतील किंवा मग 3 येतील. पण तुम्हाला या नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्या महिलांना 1ही रुपया आला नाही त्यांना पैसे येणार आहेत. पण कधी येणार आहेत? जेव्हा आधार सीडिंग आणि केवायसी असेल, फॉर्म तुमचा अप्रुव्हल असेल, तुम्ही योजनेच्या पात्र असाल तर. बरोबर, हा मुद्दा झाला. त्याच्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे जे 2100 रुपये, म्हणजे तुम्हाला माहिती होतं ना की अगोदर आपल्याला या योजनेच्या अंतर्गत आपल्याला 1500 रुपये हे सरकारकडून दरमहा मिळायचे, म्हणजे दर महिन्याला मिळायचे आणि मिळालेले पण आहेत. बरोबर, आता त्याच्यामध्ये वाढ करून 600 रुपयाची वाढ त्यात झालेली आहे आणि आता आपल्या त्या 600 रुपयाची वाढ करून आपल्याला 1500 प्लस 600 असे 2100 रुपये मिळणार आहेत. माहितीये ना तुम्हाला, मंथली 2100 रुपये मिळणार आहे. होऊ शकतंय की या पैशामध्ये तुमच्या वाढ सुद्धा होईल, मी नाही असं म्हणणार नाही. होऊ शकतंय की या पैशात तुमच्या वाढ सुद्धा होईल. बरोबर, तर जे काही अमाऊंट आहे एकतर ती या महिन्यात येईल, म्हणजे जसं की मी सांगितलं होतं मागच्याही व्हिडिओमध्ये की 7,500 प्लस तुम्हाला 2100 रुपये असे कंबाईन करून तुम्हाला याच नोव्हेंबर महिन्यात देतील. किंवा मग 7,500 रुपये ज्या महिलांना 1ही रुपया आला नाही त्या महिलांना अमाऊंट येईल आणि ज्या महिलांना आलेले आहेत पैसे त्यांना डिसेंबरचा जो हप्ता आहे तो होऊ शकतो की डिसेंबरच्या चालू तारखेला 2100 रुपये येईल. आता ते बघू आपण कसं होतंय ते. पण ही सर्व जी माहिती आहे ही माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे, त्यामुळे मी तुम्हाला नवीन अपडेट दिलेली आहे. तर नक्की आपल्या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून आपली जी ही माहिती आहे महत्वाची ही सर्वांपर्यंत पोहोचेल. बरोबर, तर ही सर्व माहिती होती. परत एकदा सांगतेय, ज्या महिलांचे अजूनही आधार सीडिंग आणि केवायसी नाही त्यांनी प्लीज आधार सीडिंग आणि केवायसी करा, अन्यथा 1ही रुपया मिळणार नाही. आणि तुम्ही कायम मला कमेंट करत बसाल की ताई पैसे नाही मिळाले, पैसे नाही मिळाले. बरोबर, तर असं काही करू नका. ज्या महिला माझे व्हिडिओ पाहतात, ज्यांना माझ्या व्हिडिओमधनं मदत झाली, ज्यांच्या अकाउंटला पैसे आले, आपण अशाप्रमाणे मदत केल्यावर व्हिडिओच्या माध्यमातून, तर तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट आहे, प्लीज आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही माहिती सर्व महिलांपर्यंत पोहोचेल. हे वारंवार का सांगते, गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. कारण बघा, आता पैसे यायला सुरुवात होईल आणि तुम्ही नंतर बँकेमध्ये जर गर्दी केली तर काय उपयोगाचं आहे, परत तुम्हालाही त्याचा त्रास होणार आहे. आता बँकेत गर्दी नाहीये, आता बँकेत जा, आधार सीडिंग केवायसी करून घ्या.
हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. आपल्या चॅनलचं बेल नोटिफिकेशन आहे ते सुद्धा नक्की दाबा, जेणेकरून आपण जेव्हाही व्हिडिओ नवीन शेअर करू किंवा जेव्हाही आपण लाईव्ह घेऊ त्यावेळेस महत्त्वाची माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि मी अजून एक सांगते बघा, तुम्हाला असं वाटत असेल की मी कशाला सबस्क्राईब करू, माझी काय गरज पडलेली आहे, मी व्हिडिओ बघून सोडून देते. असं नाही. तुम्हाला एकही रुपया लागत नाही सबस्क्राईब करायला, बेल नोटिफिकेशन दाबायला किंवा लाईक करायला. एकही रुपया लागत नाही. तुम्ही चांगला विचार केला तर तुमच्या बाबतीत सुद्धा दुसरे लोक चांगलाच विचार करतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा चांगला विचार करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर जरूर करा आणि बेल नोटिफिकेशन नक्की दाबा, जेणेकरून ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. अजून काही तुमचे प्रश्न असतील तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न कमेंट करून सांगा. त्या प्रश्नांवरती आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये उत्तर देऊया. आणि तुमच्या काही अडचणी अजून असतील तर त्या पण शेअर करा, ज्या माझ्यापर्यंत पोहोचतील. मी फक्त योजनांवरच काम करत नाही, म्हणून सांगते चॅनलला व्हिजिट करा. चॅनलला व्हिजिट केल्यावर तुम्हाला माझे कामं पण लक्षात येतील, माझं काय काम आहे ते लक्षात येतील. डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या सर्व सोशल मीडियाची माहिती दिलेली आहे, त्यामुळे ती माहिती अवश्य पहा. त्याप्रमाणे माझ्या सोशल मीडियाला फॉलो करा, जेणेकरून तुम्ही माझ्यापर्यंत डायरेक्ट पोहोचू शकता. तर ह्या सर्व प्रश्नांच्या, महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं मी आज तुमच्या दिलेली आहेत. नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. तर परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदू राष्ट्र.